की आज आपण सगळेजण रेकॉर्ड प्रोग्रेस आहे आहे चालू आहे. हॅलो. आणि ह्यामध्ये आपल्याला जो विषय आहे अंजिराचे निष्फळ झाड, अंजिराचं झाडाची उपमा इस्रायल राष्ट्राला दिलेली आहे. आणि आज आपण अंजिराच्या निष्फळ झाडाबद्दल बघणार आहोत. आणि खरोखरच आपण जे वाचलेलं आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु अंजिराचे निष्फळ झाड कसं आहे आणि आपल्याला प्रभू काय शिकवतो हे बघूया. त्याच्या पूर्वीची आपण पार्श्वभूमी बघूया की अंजिराचे निष्फळ झाड हे जे आहे त्याच्या आधीची जी पार्श्वभूमी आहे 21व्या अध्यायातली, येशूनं काय केलं तर जयोत्सवाने यरुशलेमेत प्रवेश केला आणि मग त्यामुळं त्या ठिकाणी जयोत्सव होता, तर अतिशय आनंदी वातावरण होतं. आणि मग येशूनं जाऊन आत मंदिराची शुद्धीकरण केलं. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत आपल्याला माहित आहे. आणि ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे की जे झावळ्याचा सण जो आपण पाळतो त्या प्रकारे लोकांनी त्याचा जय जयकार केला होता. आणि आता येशू त्या मंदिरामध्ये आहे आणि हे सगळे शास्त्री पुरुषांनी पाहिलेलं ऐकलेलं आहे. आणि म्हणून ते येशूला म्हणत आहेत की काय झालेलं आहे तर ह्या सर्व घटना आणि दाविदाच्या पुत्राला होसाना म्हणजे ह्या गोष्टी मुख्य याजक व शास्त्री पुरुषांना रुचणाऱ्या नव्हत्या. आणि म्हणून ते येशू रागावले आणि ते म्हणाले की ते काय म्हणतात हे तुला ठाऊक आहे काय? येशूला त्यांनी प्रश्न केला, पण त्यांनी उत्तर दिलं. येशूने त्यांना एक अतिशय समर्पक उत्तर दिलं. मत्ते 21:16 मध्ये लिहिलंय, बाळके व तान्ही मुले यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण करविली आहे, हे तुमच्या वाचनात कधी आले नाही काय? म्हणजे येशूनं त्यांना दाखवून दिलं. येशू जवळजवळ 3.5 वर्ष त्या ठिकाणी देवाची सेवा करत होता. कोण आहे हे त्यांना माहिती होतं. संदेष्टी शास्त्र, नियमशास्त्र त्यांच्याकडे होतं. परंतु येशू बद्दल ते कुठल्याही प्रकारे विचार करू शकत नव्हते. पण आता अशी वेळ आली होती, येशू वधस्तंभावर जाणार होता आणि येशूचा हातात जय जयकार होता आणि त्याची त्यांना चीडच होती. आणि खरोखर येशू बद्दल त्यांच्या मनामध्ये राग द्वेष नेहमीच असायचं हे आपल्याला माहित आहे. परंतु वचन माहित असताना, सगळं माहित असताना ते अतिशय विचार करत नसल्यामुळं कारण त्यांचं अंतःकरण अतिशय कठीण होतं की ते येशू बद्दल काहीच विचार करू शकत नव्हते. जे वचन होतं त्याचाही विचार करू शकत नव्हते. आणि म्हणून येशूने त्यांना म्हटलं की तुमच्या वाचनात कधी आले नाही काय? पण त्यांच्या अंतःकरणाच्या कठीण मनाने येशू बद्दल ते कधी विचार करू शकत नव्हते. आणि खरोखरच ते एवढे ज्ञानी पंडित असताना सुद्धा ह्या गोष्टी ते समजू शकलेलं नाही. येशू त्या ठिकाणी होता, परंतु आपल्या देवाचं वचन असं सांगतं की येशू दररोज संध्याकाळी बेथानीला जात होता. आता हे जे दिवस आहे आम्हाला दिसतं की झावळ्याच्या सणापासून पुनरुत्थानापर्यंत ह्या गोष्टी आहेत, परंतु येशू वधस्तंभावर त्या ठिकाणी गेलेला आणि म्हणून गुरुवारपर्यंत येशू आम्हाला परत परत बेथानीला जात असताना दिसतो. आणि नंतर तो शेवटी त्या यरुशलेममध्ये स्थिर झालेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी पकडण्यात आले. आणि हे जे आहे अंजिराचे निष्फळ झाड असं वचन येतं, अंजिराचं निष्फळ झाड. आणि खरोखरच हे अंजिराचं निष्फळ झाड हे जे आहे त्याच्याबद्दल आपण बघूया की शास्त्र आम्हाला काय शिकवतं. तर असं आहे की येशू दररोज त्या ठिकाणातून बेथानीला जात होता आणि सकाळी उठून त्या ठिकाणी येत होता. आणि येत असताना त्याला काय झाली, भूक लागली. येशू हा मानवी जीवन जगत होता, त्यामुळे भूक तहान त्याला लागत होती. तो देवाचा पुत्र होता, तरी मानवी जीवनामुळं त्याला ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. अंजिराच्या झाडाकडे त्यानं पाहिलं. वास्तविक पाहता अंजिराचे झाड हे इस्रायलचं राष्ट्राचं दर्शक आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की तिथं अंजिराची झाडं पुष्कळ आहेत. आणि त्या ठिकाणी त्याला भूक लागल्यामुळं त्यानं काय केलं, त्या अंजिराच्या झाडाकडे पाहिलं. तो गेला, परंतु त्याला पानाशिवाय त्या ठिकाणी त्याला काही झालं. अतिशय पानाने लटबडलेलं, अतिशय सुंदर आणि मोहक असं ते झाड होतं, पण त्याला त्याच्यामध्ये फळ सापडलं नाही. आणि म्हणून येशूने त्याला म्हटलं, त्या झाडाला सांगितलं, यापुढे तुला फळ कधी न येऊ. इतकं सुंदर झाड, आकर्षक झाड, परंतु त्याला फळ असं नव्हतं. आणि म्हणून येशूनं त्याला काहीही न मिळाल्यामुळं त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं. वास्तविक पाहता आम्ही इतके पापी आहोत, आम्ही येशूपासून दूर आहोत, कठोर आहोत, पण
येशूने सुद्धा आम्हाला किती इतकी मोठी शिक्षा दिली नाही. आम्हाला येशूने धिक्कारलेलं नाही, कारण शास्त्र काय सांगतं, देव प्रीती आहे. शिष्यानं आश्चर्य वाटलं त्या झाडाकडे बघून आणि ते म्हणाले, अंजिराचे झाड लगेच वाळून गेले. 3.5 वर्ष ते येशू बरोबर होते. येशूची चिन्ह चमत्कार पाहत होते आणि त्या ठिकाणी येशूचं वचन ते ऐकत होते. त्याच्या बरोबर ते समवत होते. तरी पण त्यांना आश्चर्य वाटलं. ही किती खेदाची गोष्ट आहे. येशूलाही ते ओळखू शकलेले नाही. हा देवाचा पुत्र आहे, परंतु जो ते करत आहे त्याचं सामर्थ्य, त्याचं जीवन त्यांच्या अजूनही लक्षात आलं नाही. आणि म्हणून आम्हाला असं दिसतं की येशूनं काय म्हटलं, मी तुम्हास खचित सांगतो. हे शब्द अतिशय महत्वाचे. खचित सांगतो, अंजिराचे झाड लागलेच कसे वाळले. येशूने त्यांना सांगितलं की प्रत्येक प्रसंगातून तो त्यांना शिकवत होता आणि हे तसे अतिशय महत्वाचे आहे की खचित सांगतो. तो काय खचित सांगत होता, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. म्हणजे येशू त्यांना हे शिकवत होता की अंजिराचं झाड वाळल्याचं तुम्हाला आश्चर्य वाटतं, परंतु तुम्ही सुद्धा जे माझ्या सानिध्यात आहात, जे तुम्ही माझे शिष्य म्हणून आलेले आहात, त्या तुम्ही जर त्या अंजिराच्या झाडाकडे नाही तर त्या डोंगराला उपटून तू ह्या समुद्रात टाकल्या जा असे म्हणेल, तर तुमच्या विश्वासाप्रमाणे देवावर विश्वास ठेवणारे लोक जर म्हणतील तर तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आणि खरोखर हे शिकवण येशूने त्यांना दिलं की हा डोंगर, आता वास्तविक पाहता डोंगर काय आम्हाला उचलून टाकायचं नाही, परंतु आमचा जो विश्वास आहे तो इतका भयंकर मोठा असू शकतो आणि तो आम्ही विश्वास धारण केला पाहिजे. आणि ते येशूचे शिष्य होते, ते पुढे काय करणारे हे त्यांना ठाऊक होतं आणि म्हणून येशूने त्यांना विश्वासाची परीक्षा, विश्वासाबद्दल सांगितलंय. आणि पुढे काय म्हणतो की 22व्या वचनामध्ये, विश्वास धरून प्रार्थना जे काही मागा, विश्वासच नाही त्याच्याबरोबर आम्हाला प्रार्थनेची सुद्धा गरज आहे. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं, येशूवर विश्वास ठेवणं, जीवन देवावर विश्वास ठेवणं आणि प्रार्थना करणं. ख्रिस्ती जीवन तसं आहे. प्रार्थनेचं जीवन विश्वासाचं जीवन आहे आणि ते आम्ही जगत आहोत. पण खऱ्या अर्थाने आम्ही जगत आहोत का, आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. येशू आजही आम्हाला शिकवतो आणि ही शिकवण फक्त शिष्यापुरती नव्हती, तर आम्हालाही त्यातून तो शिकवत होता की डोंगर कसा आहे, प्रचंड आहे. तो काय त्याच्या तसंच आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या मोठमोठ्या अडचणी आहेत, होय ना, त्या सहज सुटू शकतात प्रार्थनेने आणि विश्वासाने. आणि म्हणून प्रभूने त्यांना दाखवलं, कारण पुढे काय घडणार आहे येशूला माहित होतं. येशूला धरून दिलं जाणार आहे आणि येशू आणि हे सगळे पळून जाणारे, घाबरणारे, भिवून बसणारे, हे माहिती होतं त्यांना. आणि म्हणून येशू आज त्यांना तसं सांगत आहे. म्हणून आम्हाला असं दिसतं की दावीद काय म्हणतो की माझी सर्व भिस्त परमेश्वर आहे. येशूने त्यांना सांगितलं होतं जे मागा म्हणजे मिळेल. आणि म्हणून दावीद म्हणतो माझी सर्व भिस्त परमेश्वर आहे. आता दावीद हा किती वर्षापूर्वी झाला होता, होय ना? तो का लगेच त्या ठिकाणी 5-10 वर्षापूर्वीचा नव्हता, 600-700 वर्षापूर्वीचा झालेला होता. परंतु त्याचं वचन आज आमच्यासाठी किती हजारो वर्षापूर्वीचं आहे आणि ते वचन ते विसरून गेले होते. पण दावीद म्हणतो की माझी सर्व भिस्त परमेश्वरावर आहे. आमची भिस्त कुणावर आहे? दावीद जरी श्रेष्ठ राजा होता, देवाने निवडलेला होता, त्याच्या कुळात येशू जन्मला होता, तरीही त्याची एक साक्ष आहे, माझी भिस्त केवळ देवावर आहे. तो मेंढर राखणारा होता, परंतु देवानं त्याला राजा केलं. पण त्याचा जो मधला काळ आहे, परीक्षेचा कठीण समय, अतिशय दुःखाचा, निराशेचा, अगदी भयंकर अशा प्रकारच्या अडीअडचणीचा गेला. तो रानावनात पळत होता, फिरत होता, परंतु त्याची सर्व भिस्त परमेश्वरावर आहे. दावीद सुद्धा आम्हाला एक मोठा असा कित्ता आहे. त्यानं देवावर विश्वास ठेवला आणि तो पुढे राजा झाला. प्रार्थनेचा आणि विश्वासाचा धडा येशूने त्यांना कसा शिकवला माहितीये? आणि आम्हाला माहितीये येशू एकदा त्यांना प्रवासाला घेऊन जात होता. एका होडीत ते बसलेले होते आणि येशू शांत निवांत त्या मचव्यामध्ये झोपून गेला. अतिशय भयंकर वादळ सुटलं. वास्तविक पाहता ते वादळ सुटण्याचे ते दिवस नव्हते,
पण सुटलं. आणि काय झालं की तारू लाटांनी भरू लागला. अतिशय हैराण झाले ते लोक वल्ली मारता मारता. आणि शिष्य पण घाबरू लागले आणि त्यांना वाटलं की आता आपण बुडतो. आणि म्हणून ते येशूला म्हणाले, प्रभूजी आपण बुडतो. सर्व समर्थ देव, प्रार्थना विश्वासावर शिकवणारा देव, जो सर्व समर्थ, जो तारणार, तर त्यांच्या बरोबर होता. परंतु त्यांनी येशूला ओळखलं नाही. आणि इतकं चमत्कार करणारा येशू त्यांच्या बरोबर होता. येशूच्या सानिध्यामध्ये तो होता. परंतु ते येशूला ओळखू शकले नाही. आणि ते काय म्हणाले, प्रभूजी आपण बुडत आहोत, आपण बुडत आहोत. खरोखर आम्हाला असं दिसतं, येशू त्यांना काय म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे, तुम्हाला विश्वास नाही काय? आणि येशूनं ते वादळ शांत केलं. मग ते काय म्हणाले, हा आहे तरी कोण? आणि वारा आणि समुद्र देखील त्याचे ऐकतात. वास्तविक पाहता येशूने त्यांना निवडलं होतं आणि आपली स्वतःची ओळख तो त्यांना अशा प्रकारे करून देत होता. तरी पण ते आमच्यासारखेच मानवी बुद्धीचे होते आणि मानवी विचाराचे होते. आणि म्हणून ते सुद्धा घाबरत होते. आपण जर पाहिलं की त्या ठिकाणी जे शास्त्री पुरुष होते ते येशू बद्दल विचार करू शकत नव्हते. आता हे लोक तर शिष्य येशू बरोबर होते तरी घाबरत होते. येशू त्यांना समजत नव्हता. परंतु जे शास्त्र पारंगत होते, जे अगदी काटेकोरपणे नियमशास्त्र पाळणारे होते, नासरेतकर येशू बद्दल विचार ते करू शकत नव्हते. हा कोण आहे हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. त्याचा जन्म त्यांना माहित होता कसा झालेला आहे, देवदूतांनी कसं सांगितलं, बेनपाड्याने काय येऊन सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या होत्या. आणि नियमशास्त्र, संदिष्टशास्त्र त्यांच्याजवळ होतं. ते नियमित वाचत होते. 53वा अध्याय ते यशायाचा 53वा अध्याय ते वाचत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी होते. तरी पण येशूला ते ओळखू शकले नाही. किती कठीण मनाचे होते. आणि ते कोण होते, तर देवाचे सेवक होते, शास्त्री होते. त्या ठिकाणी खरोखरच ते लोक त्यांना देवाचं वचन शिकवणारे होते. आणि त्यांनी कधीच त्याच्याबद्दल विचार केला. आणि आम्ही सुद्धा तसेच आहोत. पुष्कळदा आम्ही देवाच्या वचनाचा विचार करत नाही. आम्ही शास्त्राभ्यास करतो, परंतु खरोखरच प्रसंगाला की आम्ही डळमळतो. परंतु प्रभू आम्हाला म्हणतो, भिवू नका. तुम्ही भित्रे कसे? आमच्यावर येणारे संकट, आमच्या येणाऱ्या परीक्षा, आणि यावेळेस आम्ही प्रभूचा धावा करतो, आम्ही भीतो, घाबरतो. ह्या काय येतात आमच्यावर प्रश्न? अशी परिस्थिती काय येते? त्याच्या पाठीमागे एकच प्रश्न आहे की आम्ही देवाचा धावा करावा, येशूला आम्ही ओळखावं. शिष्य काय म्हणाले होते, हा आहे तरी कोण? आम्ही सुद्धा तो तारणारा, तो संरक्षक, आणि तो वधस्तंभावर सैतानाला त्याने जिंकलेला आहे. त्याच्या रक्ताने आमचं पाप धुतलं जातं. एक महान अद्भुत असा देव, तारणारा, जगाचा नियंत्रण, त्या ठिकाणी सगळं काही निर्माण केलेला असा देव, तो आमचा देव आमच्या अंतःकरणामध्ये बसणार आहे. आणि खरोखरच आम्ही त्याला ओळखतो का? आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आमच्यावर संकट आलं की आम्ही घाबरतो, पण एक गोष्ट आहे, आम्ही देवाची प्रार्थना करतो. देवाचं वचन आमच्याकडे आहे. आम्ही शिकलं पाहिजे, ते मनन चिंतन केलं पाहिजे. आणि त्यातून प्रभू आम्हाला मार्गदर्शन करतो. नासरेतकर येशूच्या बद्दल विचार करायला त्यांना वेळ नव्हता. ते अंजिरासारखे निष्फळ असे होते. अंजिराचं झाड नुसतं डवरलेलं होतं, पानाफुलांनी भरलेलं होतं, पण त्याच्यामध्ये फळ नव्हतं. शास्त्री पुरुषी पारंगत होते, सत्य त्यांच्या समोर होतं, परंतु येशू बद्दल, देवाच्या वचनाबद्दल ते नीट विचार करत. येशू त्यांच्या समोर होता, परंतु ते येशू बद्दल विचार करू शकत नव्हते. कारण ते अंजिराच्या झाडासारखे फलहीन होते, पानाने डवरलेले होते. आणि म्हणून ते अंजिराच्या झाडासारखे निष्फळ होते. आम्हीच निष्फळ असं आहोत नाही, तर जे येशूला ओळखत नाही, जे वचन आहे ते समजून घेत नाही, आणि खरोखरच जे प्रभूपासून दूर आहे आणि त्यांच्याजवळ सगळं असून सुद्धा ते निष्फळ आहेत. आम्ही समजून घेतलं पाहिजे की आम्ही कशा प्रकारचे ख्रिस्ती आहोत. वास्तविक पाहता ख्रिस्ती लोक पण असेच आहेत. त्याने येशूचा जन्म, मरण, वधस्तंभावरचं बलिदान, पुनरुत्थान, आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वंश परंपरा पाळत आलेलो आहोत. आणि आम्ही ते लक्षात आणतो. आम्ही जातो, ईस्टर आला, नाताळ आला, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाळतो, नवीन वर्ष पाळतो. आणि आमच्याजवळ 40 दिवसाचे उपवास असतात, 40 दिवसाची प्रार्थना असतात. परंतु आमची स्थिती सुद्धा अशीच असते की आम्ही येशूला ओळखू शकत नाही. येशू तारणार आहे, तो आता येणार आहे. आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहित आहेत, वचन माहित आहे,
तो येणार आहे, घ्यायला येणार आहे. पण आम्ही असा कधी विचार केला का की मला तारण मिळाले का, माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आम्ही वचन वाचतो, प्रार्थना करतो, संदेश देतो, सगळ्या गोष्टी करे, तरी आज आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, विश्वासात वाढण्याची गरज आहे, वचनात वाढण्याची गरज आहे, अधिकाधिक प्रभूच्या सानिध्यात बसण्याची गरज आहे. आणि आम्ही विचार करूया की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं का, आम्ही येशूला आमचं समर्पण केलं का, आमच्या पाप येशूच्या रक्ताने धुतलं गेलं का. आणि जर आमचं तारण झालेलं आहे तर आम्ही प्रभूचं गौरव करू, त्याच्या वचनात त्याच्या विश्वासात आम्ही वाढत राहू, आम्ही इतरांच्यासाठी प्रार्थना करू. आणि खरोखरच आपण जे प्रार्थना सभा घेता आणि इतरांसाठी प्रार्थना करता ही किती कौतुकास्पद आहे. आपण सगळ्यांसाठी प्रार्थना केली केली पाहिजे. आम्ही फक्त आमच्या लोकांपुरतीच नाही, जे आम्हाला माहित नसले तरी आम्हाला माहित आहे की अनेक मंडळी आहेत, देवाचे वचन सांगणारे लोक आहेत आणि ख्रिस्ती लोकांना पुष्कळ ठिकाणी अडखळे आहेत. काही देशामध्ये त्यांना वचन सांगण्याचं, उघडपणे वचन सांगण्याची संधी नाही, असे पण राष्ट्र जगामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहायला पाहिजे. आमचा हौसा प्रेयर आहे, ही किती चांगली गोष्ट आहे, पण आमच्यामध्ये अशा पुष्कळशा गोष्टीचा अभाव आहे, पुष्कळशा अशा प्रेयरचा जो आहे पॉइंट्स आहेत त्याचा अभाव आहे, ते आम्ही शोधलं पाहिजे. आमच्या लोकांच्यासाठी आम्ही प्रार्थना केलीच पाहिजे, परंतु बाहेरच्या देशाबद्दल सुद्धा त्यांचा सुद्धा आढावा घेऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्हाला परवा समजले की चीन देशामधल्या लोकांना प्रार्थना केली पाहिजे आणि आम्ही केली. खरं म्हटलं तर आम्ही एकमेकांना उत्तेजन दिलं पाहिजे. आज आपल्याच भारताकडे बघा, आज तुम्ही ज्या देशात राहता त्याच्याकडे बघा, जे देवाचे लोक आहेत, विश्वासणारे आहेत, वचन सांगणारे, त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या वचनाचा अडखळण आता होणार आहे, शक्य तितक्या देवाचं वचन सांगितलं पाहिजे. म्हणून आम्ही देवाचं वचन सांगणारे सर्व प्रकारचे मिशनरी आज आमच्या देशात, आमचे भारतीय मिशनरी आहेत, ते कुठल्या डिनॉमिनेशनचा असू दे, परंतु येशूची भक्ती करतात, येशूचं वचन सांगतात, सुवार्थ सांगतात. त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना केली पाहिजे, कारण आमच्या भारत देशाला येशूची गरज आहे. आणि आपण प्रभूचं स्तवन करूया की आमच्या प्रेयर ग्रुपमध्ये आणि आमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आम्हाला खरोखरच प्रार्थनेची गरज आहे. आणि जर आम्ही म्हणतो आमचं तारण झालंय तर आम्ही सगळ्यांचं ओझं आम्ही घेऊन प्रार्थना केली पाहिजे. तारणाचा अनुभव कसा मिळवावा, आम्हाला देवाचं वचन ठाऊक आहे, 1 योहान 1:9 हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, होय ना. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्याय आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध. किती सुंदर वचन आहे ह्या ठिकाणी आम्हाला पाऊलाने दिले. पाऊल कसा होता आम्हाला ठाऊक आहे, परंतु त्यानं आम्हाला हे वचन दिलेलं आहे, देवाच्या प्रेरणेने दिलेलं आहे. आपण आपली पापे पदरी घेतली तर विश्वसनीय न्याय आहे. आम्हाला कुठं जायची गरज नाही, आम्ही आहोत त्या ठिकाणी. आम्हाला कुठल्या नैसर्गिक गोष्टीची गरज नाही. आम्हाला माहित आहे आमच्या भारत देशामध्ये जे आहेत नाही का, जे विधर्मी आहेत, मूर्तीपूजक आहेत, त्यांचा विश्वास वेगळा आहे, पण आमचा विश्वास वेगळा आहे. आम्ही देवाच्या वधस्तंभावर गेलं पाहिजे. आमच्यासाठी आमच्या प्रभू येशूने रक्त सांडलेलं आहे, तो विश्वसनीय न्याय आहे. तो मरण पावला आणि गेला असं नाही, आज तो आमच्या प्रार्थना ऐकत आहे, तो स्वर्गात सिंहासनाजवळ आहे, आपल्या पित्याजवळ आमची मध्यस्थी करत आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ही मध्यस्थी तो ऐकतोच, करतोच, परंतु आम्हाला एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की जे देवासाठी ज्यांनी आपलं मरण पत्करलं नाही का, विशेषतः स्तेफनानं, पाऊल तरी गेला, दुसरेही गेले, पण स्तेफनानं काय पाहिलं की ज्यावेळेस त्याला दगडमार झाला, होय ना, आणि तो मरणास टेकला होता, त्याने गुडघे टेकले आणि त्याला काय दिसलं, त्याने कुठला दृष्टांत पाहिला, येशू उभा आहे, येशू उभा आहे. आज येशू उभा आहे, जे देवामध्ये आहेत त्यांच्यासाठी येशू स्वागतासाठी उभा आहे. म्हणजे असे दिवस आता येत आहे, येशू सिंहासनावर बसलेला आहे, येशूने देवाचं वचन आम्हाला दिले, परंतु अशीही वेळ येते. आणि स्तेफनासाचं उदाहरण आमच्या समोर आहे. कित्येक लोक, आम्हाला माहितीये की सगळे शिष्य येशूचे हे त्या ठिकाणी ते येशूसाठी ते मरण पावलेले. थोमा सुद्धा आमच्याकडे आलेला आहे, हो ना, येशूचा एक शिष्य. आमच्यावर कृपा आहे, आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे की ते प्रभू जवळ आहेत. परंतु उद्या आमच्यावर कशी वेळ आम्हाला सांगता येणार नाही, आम्ही सगळ्या गोष्टीची तयारी केली पाहिजे. आज आमचं तारण झालंय
पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. देव म्हणतो जर आपण आपले पापी पदरी घेतले तर विश्वसेनेने आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल, आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल आणि नुसतं शुद्ध करणार नाही तर तो आपल्या वचनाने सामर्थ्याने आणेल. कारण ख्रिस्ती जीवन हे पवित्रतेचं जीवन आहे, साधं जीवन नाही, पवित्रतेचं जीवन आहे. सगळ्या गोष्टीमध्ये जे ख्रिस्ती आहेत त्यांना हे पवित्रतेचं जीवन प्राप्त झाले का? कुणाला प्राप्त होतं? जे तारण पावलेले, जे येशूमध्ये आहेत, वचनामध्ये आहे, प्रभूमध्ये वाटचाल करत आहे, ते ख्रिस्ती पवित्रतेचं जीवन जगत आहे. आम्ही आमचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आज मी पवित्रतेचं जीवन जगत आहे का? आम्हाला पुष्कळ ख्रिस्ती लोक दिसतात, सगळ्यांचं तारण झालं नाही, आम्ही टीका करत नाही त्याच्यावर, परंतु आम्हा प्रत्येकाला हे देवाचं वचन आहे, आपण पापी पदरी घेतली पाहिजे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू, आमच्या मंडळीसाठी, आमच्या ख्रिस्ती लोकांसाठी, कारण येशूचं येणं जवळ आहे. येशू आम्हाला विचारेल तू प्रार्थना केलीस का? येशू आम्हाला विचारेल तुझ्या कुटुंबासाठी प्रार्थना केली का? आम्ही कष्ट करत आहोत, आम्ही खरोखर कष्ट करायला आम्हाला सांगितलेलंच आहे. निळ्याच्या घामानं भाकर खाशील. आज मनुष्य आणि ही भूमी त्याने दिलेले, तुम्ही परदेशामध्ये आहात आणि तुम्ही सुद्धा आपला घाम गाळत आहात. तुम्ही आपले सगळे लोक सोडून त्या ठिकाणी जाऊन जे करत आहोत त्या लोकांच्यासाठी ती सेवा तुम्ही करत आहात, परंतु हे एक महान अद्भुत असं जीवन प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यासाठी त्या लोकांच्यासाठी त्यांच्या तारणासाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे की जे तिचे मूळचे लोक आहेत. आणि हे ओझं प्रभूने दिलेले आपल्या लोकांसाठी आणि इतर लोकांसाठी प्रार्थना करा, कारण ख्रिस्ती जीवन हे पवित्रतेचं जीवन आहे. आम्हाला दिलेले हे जीवन पवित्र राखण्यासाठी आम्हाला प्रार्थनेची, देवाच्या वचनाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही येशूचा विश्वास धरावा ही येशूची इच्छा आहे. येशू कोण आहे? तारणार आहे. येशू मरणातून उठलेला आहे. येशूचा विश्वास धरा म्हणून सांगितले, आम्हाला दुसऱ्या कुणाच्या व्यक्तीचा नाही. आणि खरोखरच आम्ही येशूचा विश्वास जर धरू तर आम्ही तारण जर पावलेलं असू तर आमच्या ह्यामध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजे. देवाचं वचन वाचणारे, ग्रहण करणारे आम्ही असले पाहिजे. आम्ही वचन वाचतो, आम्ही दररोज वचन वाचतो, आम्ही दररोज प्रार्थना करतो, पण आम्ही ग्रहण करणारे असले नाही, आम्ही प्रार्थना करणारे असले. येशूचं देवाचं वचन सांगितलं आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. प्रत्येक वेळेला आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना केली पाहिजे. प्रत्येक वेळेला ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो ते आम्ही ग्रहण केले पाहिजे. म्हणजे आम्ही वचनासाठी, प्रार्थनेसाठी वेळ काढला पाहिजे. आम्हाला फार दगदग आहे, आम्हाला काम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही तर परदेशामध्ये आहात आणि खरोखरच त्या ठिकाणी तुम्हाला राहावं लागतं. तुमची मुलं वळ, तुमचे नातेवाईक इथं आहे, तुम्हाला त्यांची काळजी आहे. तुम्ही थोडे दिवसासाठी तिथे गेला, तुम्ही इथे येणार आहे, परंतु ख्रिस्त सर्वव्यापी सर्वज्ञ आहे. येशूचं वचन तुम्हाला ठाऊक आहे आणि येशूनं तुम्हाला हे काम दिलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांना खरोखरच देवाचं वचन सांगण्यासाठी आणि तुम्हाला उत्तेजन मिळावं म्हणून तुम्ही अनेकांना बोलवता. ह्याच्यामध्ये एकच आहे की तुम्ही विश्वासात, प्रार्थनेत वाढा. तुम्हाला आशा आहे की देवाचं वचन आपल्यामध्ये यावं. देवाचं वचन तुमच्याकडे, तुम्ही देवाचं वचन वाचा, ग्रहण करा. आणि पवित्र शास्त्रात आम्हाला लिहिले अनुवाद 8:3 मध्ये आपणा सर्वांना ते वचन प्रचलित आहे. मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रत्येक वचनाने. आध्यात्मिक जीवन, आध्यात्मिक भूक आम्हाला आहे आणि ते देवाच्या प्रत्येक वचनातून आम्हाला मिळते. आम्हाला माहित नाही उद्या आमच्यावर कशी वेळ येईल की आमच्या हातातलं बायबल सुद्धा काढून घेतलं जाईल. हळूहळू दिवस पालटत चाललेले. ते वचन आमच्या हृदयात असलं पाहिजे. आमच्या लेकरा बाळांना मी शिकवलं पाहिजे. आम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना करतो, तरुण मुलांसाठी, मुलीसाठी, त्यांचे काय प्रश्न आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करतो, पण विशेष आम्ही आमच्या लेकरांच्या तारणासाठी, आध्यात्मिक जीवनासाठी. आणि देवाचं वचन काय सांगतं? शेवटच्या काळी तुमचे पुत्र आणि तुमचे कन्या संदेश देतील, पवित्र आत्म्याचा त्यांच्यावर वर्षाव होईल. वेळ आलेली आहे, देवाचं वचन सांगतं. आणि तोही एक मुद्दा आमच्या प्रार्थनेमध्ये दररोज असला पाहिजे, आमच्या प्रार्थना सभेमध्ये असला पाहिजे. वेळ केव्हा कधी कशी येईल आम्हाला सांगता येत नाही. देव अचानक येईल आणि हे दिवस सुद्धा आता जवळ आलेले आहे. म्हणून मनुष्य केवळ भाकरी नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जाईल. प्रत्येक वचन आमच्यासाठी आशीर्वादाचे, प्रत्येक वचन आम्हाला आध्यात्मिक जीवनात वाढवणार आहे. कुठलंही वचन असफल नाही.
अनेक प्रश्न त्यामध्ये, अनेक प्रकारे वचन पुरवून आम्हाला अनेक संदेश ते देऊ केलेले आमच्यासाठी. पवित्र शास्त्र वास्तविकता हे एक इतिहास आहे, जगात घडत असलेला इतिहास आहे. देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली आणि आम्ही जगामध्ये बघतो की अनेक राष्ट्र निर्माण केली. जुन्या करारात राष्ट्रांचा इतिहास आहे. पवित्र शास्त्रात फक्त पवित्र शास्त्रापुरतच मर्यादित नाही. जगात काय घडत आहे, संजीवन कसं आलेलं आहे, देवाचं वचन कसं पसरत आहे, हे कुठं सांगितलंय तर राष्ट्रामधून सांगितलंय. विधर्मी राष्ट्र होते. नबुकदनेस्सर राजा विधर्मी होता. त्यानं काय केलं, आपली मूर्ती उभा केली. शद्रक मेशक अबेदनेगो दानिएल होते त्या ठिकाणी, होय ना. आणि त्यांना सांगितलं होतं शद्रक मेशक अबेदनेगोला की तुम्ही ह्याची भक्ती करा. हा किती मोठा उदाहरण आहे. आणि त्या देशात घडलेलं आहे, त्या देशातल्या लोकांना इतिहास आहे. आज आमच्यासाठी इतिहास आहे. जे जे पवित्र शास्त्र वाचतात ते हे सत्य घडलेली घटना, हा इतिहास ते वाचत आहे. आमच्या उत्तेजनासाठी प्रभूने हे ठेवलेलं आहे. शद्रक मेशक अबेदनेगो तप्त भट्टीमधून सहज निघाले. राजा सुद्धा आश्चर्यचकित झाला. दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं. दानिएल रात्रभर होता तिथं. पण राजाला माहित होत, राजाचा विश्वास होता हो, पण इतर लोक होते. आमच्या बाबतीत अशीच परिस्थिती होणार. आम्हाला सुद्धा अशा सगळ्या प्रसंगाला सामोरं जावं. आज आम्ही जे वचन वाचलं की आमच्या त्रासातून, नाही का आमच्या दुःखातून, आमच्या संकटापासून देव आम्हाला वचन शिकवतो. आमच्या ज्या परीक्षा येतात त्या काय येतात, मग आम्ही म्हणतो आम्ही काय केलं, आम्ही वचन वाचतो, प्रार्थना करतो, देवळाला जातो आणि सगळं दशांश वगैरे. आमच्यावरच्या परीक्षा आमच्या विश्वासात आम्ही बळकट व्हावं, आम्ही प्रार्थनेत बळकट व्हावं, इतरांचं ओझ घ्यावं म्हणून होतं. आणि खरोखर देव अद्भुत कार्य करणार. देवाच्या लोकांनी विश्वास धरला, राजे बदलले, राष्ट्र बदलली. एवढं सामर्थ्य प्रार्थनेमध्ये, एवढ्या आमच्या विश्वासामध्ये आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आहोत. म्हणून आम्हाला या प्रार्थनेची आणि विश्वासाची गरज आहे. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जगेल. म्हणजे काय, जुन्या करारातही देवाच्या वचनाची थोरवी प्रगट केली. त्यामुळे आम्हाला सांगण्यात आलं की देवाच्या वचनाने मनुष्य जगेल. आम्हाला शारीरिक भूक आहे, पण आत्मिक भूक आम्हाला लागली पाहिजे. आत्मिक भूकामध्ये आहे, त्याच्यामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. इतरांना ती भूक लागावी म्हणून आम्ही त्यांना देवाचं वचन सांगितलं पाहिजे आणि परमेश्वराचं गौरव केलं पाहिजे. त्यामुळे देवाचं वचन आमच्यासाठी आशीर्वाद आहे. येशू आमच्याकडून पवित्र आत्म्याच्या फळांची अपेक्षा करतो. देवाचं वचन आम्हाला पवित्र आत्म्याच्या फळावरून, आम्हाला माहिती आहे ते 9 प्रकारचं फळ आहे, हो ना. आणि ही फळं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि देवाचं गौरव असो की अशा प्रकारची फळं प्रभूने आम्हाला दिलेली आहेत. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. ही आत्म्याची फळ आहे आणि ती आमच्यामध्ये असली पाहिजे. आम्हाला जरी पवित्र आत्म्याबद्दल जुन्या करारामध्ये जरी जास्त स्पष्टीकरण नसलं तरी पण देवाचा आत्मा कार्य करत होता आणि त्या ठिकाणी बाप, पुत्र, पवित्र आत्माही होता. आम्हाला माहित आहे, जर आपण बघितलं आत्मा कसं कार्य करत होता, जर आपण बघितलं शमशोनाकडे, बलाढ्य होता, तो नाजीर होता, होय ना. परंतु देवाने त्या ठिकाणी नेमलेलं होतं आणि त्याला धरून नेण्यात आलं. आणि काय झालं की त्याला धरून नेत असताना आम्हाला असं दिसलं की त्या बलिष्ठी लोकांनी जय जयकार केला. बलिष्ठी लोकांनी जय जय कराला. आणि आत्म्याचं कार्य कुणासाठी झालं तर त्या ठिकाणी शमशोनावर झालं. शमशोनाच्या बेड्या तुटल्या गेल्या, तो मोकळा. किती अद्भुत गोष्ट आहे. त्या बलिष्ठांनी केलं आणि बलिष्ठांनी त्या ठिकाणी केलं जय जयकार, पण देवाच्या आत्म्याने. कारण तो विश्वासू होता, देवाचा होता, नाजीर होता. देवानं त्याला निर्माण केलं. ते किती पण जय जयकार करू देत त्याच्या विरोधात, आणि त्याच्या बेड्या तुटल्या, तो मुक्त झालेला आहे. इतकं अद्भुत गोष्ट देवाची होते, कारण देवाचा आत्मा कार्य करतो. आज आम्हाला आत्म्याची 9 फळं
प्रभूने ह्यासाठीच दिलेलं आहे. नियमशास्त्राचं श्रेष्ठत्व आहे आम्हाला माहित आहे, परंतु आजच्या ह्या दिवसामध्ये आम्हाला ह्या पवित्र आत्म्याच्या फळाची गरज आहे. आज नियमशास्त्र नाही, संदेशशास्त्र नाही, ते सगळं होऊन गेलं, परंतु नव्या करारामध्ये पवित्र आत्मा हा श्रेष्ठ आहे. शास्त्र सांगते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाल. आणि परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसलाय कोण? येशू. इब्री 4:12 मध्ये पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालावं, कारण येशूनं आपला स्वतःचा अर्पण करून तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. इब्री 4:12. आणि तो आमच्याकडं पाहत आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं, आज तो पाहत आहे, पण येशूच्या नावाने बलिदान होणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी तो उभा राहणार आहे, जसा स्टेफनससाठी उभा आहे. आमच्यावर माहित नाही कुठली वेळ आणि केव्हा आणि कशी येणार. आणि म्हणून आम्ही जर आज निष्फळ अंजिराचे फळ झाडं आहोत, तर खरोखर आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे आणि आम्ही प्रभूकडे आलं पाहिजे. देवाच्या आत्म्यानं चाललं पाहिजे, कारण आम्ही देवाच्या वचनाचं ग्रहण करणार आहोत. देवाचं वचन आम्हाला सांगतं आणि प्रभूचं गौरव असो. खरोखरच परमेश्वर मोशाला म्हणाला, पहा मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो. आणि त्याने त्या ठिकाणी तो मोशेशी बोलला असता. लोकांनी त्याचं ऐकलं. इस्रायल लोकांनी देवाची वाणी ऐकली, जीवन देवाची वाणी ऐकली. मोशे वरती डोंगरावर जाता, दाट ढगात होत. देव आमच्याशी आज वचनाद्वारे बोलत आहे आणि खरोखरच आम्ही त्या निष्फळ अंजिराच्या झाडासारखे आहोत. निष्फळ अंजिराचं झाड खरं वास्तविक पाहता आम्ही निष्फळ नाही, आम्ही अंजिराचे निष्फळ झाड नाही, तर ह्या पवित्र आत्म्याने भरलेले आम्ही आशीर्वाद पावलेले. आज जर आमचं तारण झालंय तर पवित्र आत्म्याच्या फळाने आम्ही भरलं पाहिजे, कारण आमच्यामध्ये सामर्थ्य देव देणार आहे. आम्हाला भ्यायची गरज नाही. येशूने सांगितलं डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा, तर तुम्ही तसे कराल. हे फक्त शिष्याना नाही, हे आम्हाला दिलेलं वचन आहे. म्हणून आम्ही विश्वास धरून प्रार्थनेमध्ये मागितलं पाहिजे. विश्वास आणि प्रार्थना ख्रिस्ती जीवनाचे मूळ 2 पाय आहे. येशू आमच्या जीवनामध्ये आहे तर आमच्यामध्ये विश्वास आहे. आमच्या जर येशू आहे तर आमच्यामध्ये प्रार्थनेचं जीवन असलं पाहिजे. आणि म्हणून आपण फळ देणारे आहोत. आणि देवानं आम्हाला आत्मिक जीवन ह्यासाठीच दिलेलं आहे की तुम्ही अंजिराचे निष्फळ झाड नाही. ते निष्फळ झाड होतं, ते निघून गेलेलं आहे, परंतु आम्हाला देवानं फळ देणार झाड ह्या नव्या करारात बनवले. जो ईश्वर विश्वास ठेवतो आणि देवाचं गौरव होतं आणि आम्हाला त्याने फळ देणारं बनवले. आपण ईश्वर विश्वास ठेवू, प्रार्थनेमध्ये राहू, विश्वासामध्ये राहू, अनेकांसाठी प्रार्थना करूया आणि देवाच्या प्रेरणेने प्रभूजवळ आम्ही मागूया. प्रभू तू आम्हाला पवित्र आत्म्याचा वर्षाव कर, त्यामध्ये दे. प्रभू आम्हाला तुझं वचन स्पष्ट कर. अनेक प्रकारची दान आहेत, त्यातली दान आमच्या ह्या मंडळीला दे, आमच्या विश्वासणाऱ्यांना दे. आणि प्रभू द्यायला तयार आहे. हाऊस ऑफ प्रेयर ह्या सामर्थ्याने भरू दे, वचनाने भरू दे, आत्म्याने भरू दे आणि अद्भुत चमत्कार त्यांना त्या ठिकाणी. तिथले जे लोक आहेत त्यांना सुद्धा ह्या हाऊस ऑफ प्रेयरद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळून ते प्रभूकडे येऊ देत. आणि हाऊस ऑफ प्रेयर आहे तो सर्वांच्यासाठी एक आदर्शाचा हाऊस ऑफ प्रेयर. प्रभू मध्ये राहणारे विजयी मिळणारे होईल, हेच प्रभू जवळ मागते आणि प्रभूची मी स्तुती करते आणि मी धन्यवाद गाते. देवाचं वचन कार्य करणार आहे, मी नाही. सांगण्यामध्ये काही चूक झाली असेल, सांगण्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी विरोधाभास असेल, सलग सांगता आलं नसेल, पण देवाच्या वचनाने तुमच्यामध्ये कार्य केलेले, तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहे. देवा करू त्या विश्वासाने आणि प्रार्थनेने तुम्हाला भरू. आपण प्रार्थना करू. हालेलुया. प्रभू मी तुझे आभार म्हणून धन्यवाद करते, मी तुझी स्तुती करते. पवित्र देव बापा, तुला ठाऊक आहे मी अशक्त दुर्बल आहे, पण तुझं वचन श्रेष्ठ आहे. प्रभू आम्ही निष्फळ अंजिराचे झाड नाही, तर फळ देणारे झाड तू आम्हाला बनवलेलं आहे. आणि हा विश्वास आम्हा सगळ्यामध्ये दे. जे अविश्वास होतं, जो पवित्र आमच्यामध्ये जी दुर्बलता होती, ती सगळी तू काढून टाकलेली आहे. तुझं गौरव व्हावं आणि तुझं धन्यवाद व्हावा प्रभू. आणि आमच्या मधला जो आहे फळ देणारा अंजिराचं झाड तू आम्हाला बनवलेलं आणि आमची तू पवित्र प्रभू परमेश्वरा आपल्या जवळ घेतलेले बोलवलंय, आपल्याला आभार मानतो. सर्वांचे तू सहाय्य कर.
येशूच्या पवित्र नावात मागते म्हणून तू आहे. आमेन. काय झालं? कोण आलेलं?